या देवगडचा चेडू तुमका दाखवताला मालवणी असे पारंपरिक कोकणातले पिढ्यावर काढलेले पांढरशुभ्र असे पातळ घावणे कसे बनवायचे ते तुम्हाला मी सांगणार आहे। पिठाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण हे सविस्तरपणे दाखवणार आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मी 2 कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। घरघंटीवर बारीक असं दळून घ्यायचं। 2 चमचे मीठ घालायचं आणि पाण्याचं प्रमाण 2 कपसाठी 3 ग्लास पाणी पाहिजे। जर 1 कप तांदळाचं पीठ घेत असाल तर 1.5 ग्लास पाणी घ्यायचं। पूर्णपणे गुठळ्या काढून टाकायचा। भिड्याच्या खाली अशी प्लेट ठेवायची ॲल्युमिनियमची आणि भिडा गरम झाल्यावर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे आपला तवा गरम झाला हे समजतं। आणि तेल लावून घ्यायचं नारळाच्या किशीने आणि बॅटर पुन्हा ढवळून आपल्याला बॅटर घालायचं भिड्यावर। झाकण ठेवायचं, पूर्णपणे झाकण लावायचं नाही। थोडीशी वाफ काढून टाकायची आणि मग आपण या कावेलत्याने साईडच्या कड्या पूर्णपणे निघाल्यावरच आपल्याला हा घावणा काढायचा, त्याच्या अगोदर काढायचा नाही। तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे निघालेला आहे। चाळणीवर हा घावणा काढा म्हणजे गरम अशी वाफ निघून जाईल। असा हा पातळ असा घावणा तासनतास संध्याकाळपर्यंत आरामात राहतो। पाणी अजिबात सुटत नाही आणि त्याच्यासोबत मिक्स अशी रस्सेदार भाजी बनवलेली आहे। भाजीचा व्हिडिओची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटद्वारे नक्की